हे गाईज, वेलकम टू चॅनल माय विनीत वेखंडे. मित्रांनो, आम्ही चाललोय वाड्याला, वाड्याच्या गोवर्धनमध्ये. अचानक यांचं प्लॅन झालं गोवर्धनला जायचं. आम्ही निघालो होतो वॉटर पार्कला जायला. माझ्या हाताला लागलं होतं, मी वॉटर पार्कला जाणार नव्हतो, तेच जाणार होतो वॉटर पार्कला. त्यांचं पण कॅन्सल झालं पावसामुळं. मग त्यांचं गोवर्धनला जायचं प्लॅन झालं. तसं त्यांचं प्लॅन झालं, मग ते मला घ्यायला आले घरी. तानसा रोडने जाणार होतो आम्ही. बघ जबरदस्ती घ्यायला लावलेला. हाय कर. ब्लॉग चालू आहे, युट्यूबला येशील. हाय कर पटकन. टीव्हीवर लावशील, नंतर बघशील टीव्हीवर. हा माझा भाचा होता रुद्धियांश. तो सध्या आता नाराज दिसतो कारण त्याला वॉटर पार्कला जायचं होतं. फर्स्ट टाइम चाललोय मी गोवर्धनला. ट्रेंडिंग सॉन्ग आहे. तुम्ही या पुढे मोबाईल नको एवढ्या कनेक्ट केलेला. गाडीच्या काचा लावल्यात ना सगळ्या. काय पाहिजे तुला? चॉकलेट बिकलेट नको, बॅगेत मिनी चॉकलेट वाली. पार्टी करायला ना? बॅगेतले चॉकलेट करायला. गाडीत पार्टी करायची. पोऱ्याला कपडे नाही ग माझ्या. वॉटर पार्कला जायचे कपडे ठेवलेले, वॉटर पार्क केला कॅन्सल. आता चल वॉटर पार्कला एक टेम्पल. पाऊस पडलाय रे बाबा, पाणी सगळं भरून गेलंय. एंट्री नाही तिथे आता. शिरीष पाट्या पोचलो आम्ही. सगळ्यांना भुका लागले होते म्हणून इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. वडा उचल मागवला नाश्त्याला. 1500 रुपये घालवले. कसं काढू? काढ रे. काढ नाही काढ, खूप भारी काढशील. खाऊ का? ये सगळे नाचा ना रे यार. गोवर्धनमध्ये एंट्री केल्याने एंट्रीला आर्मी होती. आर्मीवाल्याने आम्हाला जागा दाखवली पार्किंगसाठी. गाड्या खूप लागलेल्या होत्या इथे, पब्लिक पण आली होती इथे. पोटाचा राहिला नसता. काहीच आम्ही इथं आलोय. आता आम्ही दाखवतो तुम्हाला, बघा पुढे. ओके, यो बाहेर येतो ना. हे बाहेर देशात झालेले. हे गिरत होतं इथं. स्टार्टिंगलाच गोमाता होते इथे. मित्रांनो, 12 वाजता ओपन होतं. आम्ही 11 वाजता इथे पोचलो होतो मंदिरात, पण ते 12 वाजता ओपन होतं. ऋदू मस्त पोच देऊन होता, मग त्याचे 2-3 फोटो काढले आम्ही इथे. पोऱ्याची स्माईल बघा. या इथे मॅप लावलेला आहे गोवर्धनचा. पित्याला माहिती सांगत होता ऋदूला. त्याला बोला आम्हाला पण सांग. हे तर मंदिर पण होतं.
काय तू जोड आम्ही हात हे मागे राहिलं होतं मग यांची एक व्हिडिओ काढली येत होत्या तिकडून. मासे पण होते इथे रंगीबेरंगी. ते एवढं आणून देते मोबाईल. आपण हे पाण्यात खायचं. तिथे जायचं असं तिथे कुठं काढायला लागल ना रे? तिथला फोटो तिथे काढायला लागेल. प्रत्येक मूर्तीच्या खाली त्याची माहिती पण दिलेली होती. झाडं पण खूप लावलेले होते इथं. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती इथे. इथे एकदम सायलेंट वातावरण होतं. खूप भारी वाटतं इथं. इथे ॲरो पण लावलेले आहेत. या ॲरो मुलं आपली हेल्प पण होते. लवकर स्पॉट फिरून होतं ना आपला टाइम पण वाचतो. खूप काय काय इथे बघण्यासारखं आहे. सांगायचं म्हटलं ना तर एक अख्खा दिवस कमी पडेल फिरण्यासाठी. खूप मोठी जागा आहे. ऋतूचा फोटो काढला इथे. बोल ना काय अंघोळ द्यायची आता. चल कपडे घाल. काय या इथलं कुंड बघून ऋतू बोलायला लागला की हे वॉटर पार्क आहे का. मित्रांनो मी काय ब्लॉग फेमस होण्यासाठी नाही बनवत. एक हाऊस म्हणून मी एक व्हिडिओ बनवतो. या अशा गोष्टी म्हणजे मला एक हाऊस आहे म्हणून. एवढ्या दूर चालतात. आता आमची कॅपॅसिटी संपलेली आहे. चालून चालून खूप फिरलो आम्ही. इथे आम्ही सगळ्यांनी विश्रांती केली. सगळ्यांचे पाय दुखत होते चालून चालून. बीच सारखा काजूर बाहेर आहे. चला मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आता. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.